मला सांगा ना, काय कमी आहे माझ्यात? चांगल्या घरातला आहे, शिकलेलो आहे, दिसायला बरा आहे, स्वभाव चांगला आहे, प्रॉब्लेम काय आहे? बघा मिस्टर श्रेयस, माझं तुम्ही प्लीज ऐकून घ्या. हे बघा, माझ्या घरचे तुम्हाला ओळखतात, तुम्ही माझ्या घरच्यांना ओळखता, माझ्या मम्माला तुम्ही आवडता आणि माझी आणि माझ्या मम्मांची चॉईस एकदम सेम आहे. तुमचं माझ्या मम्मांशी खूप चांगलं पटेल आणि आपलं तर चांगलं पटतच. सगळं सेट आहे मिस अनुष्का. प्रॉब्लेम काय आहे? प्रपोज करताय मला? श्रेयस सर नाही प्रपोज करेल तेव्हा सगळ्या जगाला कळेल. असं गपचूप काही करणार नाही मी. आता मला फक्त तुमच्या मनात काय आहे एवढं स्पष्ट जाणून घ्यायचं. आणि एवढं सगळं बोललोच आहे तर एक सांगतो मिस अनुष्का, जर आपल्यात काही रिलेशन नसेल, खरंच तुमच्या मनात माझ्याबद्दल काही फिलिंग्स नसतील, तर यापुढे मी हा विषय पुन्हा कधीही काढणार नाही आणि माझ्याकडून तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. आय प्रॉमिस. प्रेस कॉन्फरन्स बोलावली आहे ना, त्यात डिक्लेअर करूया. काय? ताई, काय रे, लगेच का आलंस? काय झालं तिकडे? नशीब काय झालं नाही. म्हणजे जे काय ताई, पकडलो गेलो मी. कोण? संजय. एक काम धड तुझ्याने होत नाही. ताई पेशन्स ताई, आपल्याला कळेल ना नक्की काय ते. अरे मी घेतो. थांब. हॅलो. हॅलो, यशोधरा मॅडम का? या, आपण कोण? अहो मी ड्रायव्हर. तुम्ही हॉस्पिटलमध्ये भेटायला आला होतात ना? हॅलो. हॅलो मॅडम, मी ड्रायव्हर हो. तुम्ही हॅलो हॅलो. काय गाडी? हॅलो. हॅलो. काय झालं ताई? कोणाचा म्हणजे फोन कोणाचा होता? नो आयडिया. खूप डिस्टर्बन्स होता. अच्छा, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे वाटतं. असं करतो, त्यांच्या घरी जाऊन डायरेक्ट समोरासमोर बोलतो. एवढ्या श्रीमंत बाई एवढ्या मोठ्या सिक्रेटच्या बदल्यात लाखो रुपये सहज काढून देते. काय साला नशीब आहे माझं. पैसाच पैसा. इकडे नेमकं काय सुरू असेल आता? त्या दोघांमध्ये काय बोलणं झालंय हे जाणून घ्यायला आम्ही खूप क्युरियस आहोत. मी पण तोच विचार करतोय मम्मा. येस, तू इथे काय झालं? झालं बोलणं. अरे पण मग काय ठरलं? आपल्या घरी प्रेस कॉन्फरन्स घ्यायची. प्रेस कॉन्फरन्स? आणि तिथे तुम्ही दोघं काय बोलणार? मला नाही माहित. तुला माहित नाही म्हणजे? म्हणजे मम्मा, मिस अनुष्का डिसिजन घेतील आणि त्यात जे काही ठरवतील ते मला मान्य असेल. अनुष्का ठरवणार? श्रेयस, तू नीट बोललास का? तुझ्या मनातलं सांगितलंस का? आम्ही बोलू का एकदा? मग त्यात त्यांच्या मनात काय आहे हे नीट सांगत नाहीये. नाही पण श्रेयस, त्या पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह? न्यूट्रल आहेत आता तरी. अच्छा. मला तरी वाटतंय त्या असंच सांगतील की आमच्यात फक्त मैत्री आहे, बाकी असं काही नाही म्हणून. त्यासाठी प्रेस कॉन्फरन्स कशाला? ती सुद्धा आपल्या घरी. श्रेयस, खरं सांग, तू नीट कन्व्हिन्स केलंस तिला? मामा, मी माझ्या सगळ्या फिलिंग्स त्यांच्या समोर व्यक्त केल्या. मला वाटतं एकदम असं अचानक कोणालाही सांगितल्यावर त्यांना डिसिजन द्यायला वेळ लागेलच ना. सो आपण त्यांना वेळ देऊन बघूया. अरे पण तोपर्यंत आपण काय करायचं? काहीतरी ऑप्शन शोधून काढू. श्रेयस, आपल्याला ऑप्शन शोधावंच लागेल, नाहीतर उद्यापासून जिथे तिथे त्या पत्रकारांचा ससेमेरा लागेल तुझ्या आणि मॅडमच्या मागे. ट्रू. मीडियाला हँडल करणं ट्रिकी आहे फार. मग या सगळ्यात तुम्ही मला माझ्या बरोबर हव्या आहात.
अगदी प्रेस कॉन्फरन्स मध्ये सुद्धा. डोंट वरी, आय बी देअर. थँक्यू. आनंदी, गिरिजा, तुम्ही दोघी इथे या ना प्लीज. बस. तुमच्यासाठी काय ऑर्डर करू का? नाही, काही नको. आम्ही दोघी बी तुलाच भेटायला आलो होतो. अनुष्का, आम्हाला असं वाटलं की आता आम्ही तुझ्या बरोबर असणं गरजेचं आहे म्हणून आलो. थँक्यू सो मच. तुम्ही दोघी इथे आलात मला खूप बरं वाटलं. नाहीतर अनुष्का, कालपासून न्यूज मध्ये जे काही सुरू आहे ते सगळं नाही, म्हणजे तू आणि श्रेयस, ते सगळं खरंय. म्हणजे तुझं आणि श्रेयसचं एकमेकांवर प्रेम आहे? माहिती नाही. म्हणजे अगं न्यूज हेडलाईन्स आहेत, सगळेजण तुमच्या रिलेशनशिप बद्दल चर्चा करतायत आणि तू म्हणतेस माहिती नाही. हे बघ अनुष्का, आत्ता तुला काय वाटतंय? म्हणजे तुझं मन काय बोलतंय? कारण या क्षणी हेच सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. हे बघ अनुष्का, तू जो काही निर्णय घेशील ना तो तुझ्या मनाला विचारून घे. एक लक्षात ठेव, मन सांभाळायचं असेल तर मन मारावं लागतं. एका वेळेला एकच साधता येतं, स्वतःचं सुख नाहीतर दुसऱ्याचं मन. तुला काय हवंय? बरोबर बोलतीये ती. आत्ता तरी मला असं वाटतंय ना की तू तुझ्या सुखाचा आणि तुझ्या मनाचा एवढाच विचार करावास. खरं तर मलाही कळत नाहीये मला काय हवंय. माझं सुख की कुणाचं मन? हे बघ, तू कुठला बी डिसिजन घे, पण त्या सरनाईकांची सून म्हणून त्यांच्या घरात जाण्याचा विचार डोक्यातनं काढून टाक. अनुष्का, ती यशोधरा किती स्वार्थी बाई आहे हे तुला माहिती आहे. अनुष्का, ती तुला सुखाने जगू देणार नाही. पण आत्ता मला सरनाईकांच्या घरी जाणं खूप गरजेचं आहे, कारण त्यांच्या घरी एक प्रेस कॉन्फरन्स अरेंज केली. तुम्ही दोघींनी जे काही मला सांगितलंय ना ते मी नीट लक्षात ठेवेल. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. सी यू. प्रेस कॉन्फरन्स आपण पण जाऊया. गिरिजाताई, मला असं वाटतंय आपण तिथे जायला पाहिजे. चल. मला वाटतं हेच घर आहे त्यांचं. गिरिजाताई, मला एक अर्जंट फोन येतोय, मी जरा 2 मिनिटात आले. ठीक. येस ऑफकोर्स, प्रेस कॉन्फरन्सची सगळी तयारी झाली आहे. तुम्ही, आय विल स्पीक टू यू लेटर. गिरिजा, राईट? व्हॉट आर यू डुइंग हियर? आमच्या पॅलेस मध्ये तुला एंट्री कोणी दिली? सिक्युरिटी. मॅडम, जे काय बोलायचं माझ्याशी बोला ना. तुझ्यासारख्या मिडल क्लास मुलींशी बोलत नाही आम्ही. पहिले मी तू का आली आहेस इथे? तुम्हाला जाब विचारायला. एक्सक्यूज मी. हाऊ डेअर यू? तू आम्हाला जाब विचारणार? तुझी हिम्मत कशी झाली बोलायची? त्या दिवशी तुमची हिम्मत झाली होती ना तशीच. त्या दिवशी स्वानंदीसाठी एवढं ऐकवलं तुम्ही आम्हाला,
आज तुमचा मुलगा काय रंग उधळतोय हे मीडियाही बघते. त्यावर बोलण्याची तुमची हिंमत होतीये. द यशोधरा सरनाईक. यू नो व्हॉट गिरीजा, इट्स नन ऑफ युअर बिझनेस. आणि मुळात यू हॅव नो राईट आमच्या फॅमिली मॅटर मध्ये बोलायचं नाही. का? तुम्ही दुसऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यात इंटरफेअर करता ते चालतं. मॅडम, सतत मान वर करून चालायची सवय बरी नाही. कधीतरी अचानक पायाखालची जमीन सरकेल आणि तुमच्या लक्षातही येणार नाही, जसं आज झालं. तू ना आत्ताच्या आत्ता आमच्या समोरून दूर हो, नाहीतर गिरिजा आम्ही. नाहीतर काय करणार आहात तुम्ही? बोला ना. नाही सॉरी, तुम्ही काय करू शकता हे मला माहिती आहे, पण आता मी काय करणार आहे ना हे तुम्हाला सांगते. हे लग्न मी होऊ देणार नाही. तुमचं खरं रूप अनुष्काला माहित नसेल, पण मला माहिती आहे. गिरिजा इनफ. मॅम, आपण प्रेस कॉन्फरन्सला सुरुवात करायची का? ऑफकोर्स ऑफकोर्स, लगेच सुरू करूया. या चला ना. आता काय करायचं? चल बघूया प्रेस कॉन्फरन्स मध्ये काय होतं ते. चल. सर, आम्हाला कळलं की हा सगळा एक पब्लिसिटी स्टंट आहे. तुम्ही सांगा यात काय तथ्य आहे? अनुष्काचा आणि तुमचा जे काही फोटो आलेला आहे तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? एक मिनिट प्लीज. तुम्ही असे एकत्र प्रश्न विचारले तर आम्हाला काही कळणार नाही. एकेकाने प्रश्न विचारा, मग उत्तर देता येईल. या प्लीज या. मिस्टर श्रेयस, मिस अनुष्का, तुम्ही तुमच्या रिलेशनशिप मध्ये सिरियस आहात का? आणि हो, असं जर काही असेल तर मग तुम्ही तुमचे काही प्लॅन्स केले आहेत का? मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर मिस रत्नपारखी देतील. न्यूज आणि मीडियामध्ये जे काही फोटोज व्हायरल झालेत त्यावरून तुम्हा सगळ्यांना असं वाटलं असेल की मी आणि मिस्टर श्रेयस सरनाईक रिलेशनशिपमध्ये आहोत. आणि आम्ही या नात्यात एक पाऊल पुढे जाण्याचा विचार केलाय. तर तुमचा अंदाज हो थांबा, कुठे चाललात? आतमध्ये चाललोय, मॅडमना भेटायला जायचंय. आता नाही जाता येणार, मॅडम खूप बिझी आहेत. खूप महत्वाचं काम आहे, अर्जंट बोलायचंय मॅडमशी, मला एकदा जाऊ द्या. तुला सांगितलं ना एकदा आतमध्ये नाही जाता येणार म्हणून. आतमध्ये खूप लोक आहेत, चॅनलची लोक वगैरे आली आहेत. तू जा लवकर, मॅडमने आम्हाला सांगितलंय आतमध्ये कोणाला सोडू नको म्हणून. चला निघा. दादा माझं महत्वाचं काम आहे त्यांच्याकडे, एकदा बोलू द्या ना मला प्लीज. हो तसं असतं तर मॅडमने आम्हाला आधी सांगितलं असतं. हा तू जा बाबा, नाहीतर आमची नोकरी जाईल. नाही जाणार नोकरी तुमची, मला फक्त एकदा भेटू द्या, फक्त एकदा भेटू द्या. खूप महत्वाचं काम आहे प्लीज दादा. तुला सांगितलेलं समजत नाही का? हा चल निघ इथून. दादा प्लीज एकदा द्या ना. हो मॅडम जा रे बाबा, काम आहे महत्वाचं. दादा प्लीज. करेक्ट आहे.
स्वानंदी हे काय केलं अनुष्काने? गिरिजाताई, आपल्याला तिच्याशी बोलायला पाहिजे. नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार. त्याशिवाय अशा टोकाचा निर्णय ती घ्यायची नाही. तसंही ती कारस्थानी यशोधरा काय करू शकते काही सांगता येत नाही. आपण बोलू तिच्याशी. तिची वाट बघूयात आपण. Congratulations. Thank you. Come this side. वेल, आम्हाला वाटतं जो प्रश्न तुमच्या मनात होता त्याचं उत्तर तुम्हाला मिळाले. तरी तुमच्या मनात आणखीन काही प्रश्न असतील तर गो अहेड. म्हणजे तुम्ही आणि श्रेयस सरनाईक लग्न करता हे कन्फर्म आहे? हो. मग लग्नाची तारीख आजच डिक्लेअर करणार आहात की नंतर? एक मिनिट एवढी काय घाई आहे? लेट देम एन्जॉय त्यांची डेटिंग फेज. बट आय अश्युअर यू, आम्ही लग्नाची तारीख लवकरच अनाउन्स करू. अँड येस, त्याच्यासाठी पण प्रेस मीट असेल आणि तुम्हाला नक्की बोलवू. वेल देन, आय थिंक तुम्हाला तुमच्या मुख्य प्रश्नाचं उत्तर मिळालंय. लवकरच डेटही कळवू. ओके? वेल देन, आय थिंक लेट्स कॉल इट अ डे. तुम्ही सगळे आलात, मनापासून आभार. थँक्यू सो मच. इतका मोठा डिसिजन तू इतक्या शॉर्ट नोटीसवर घेतलास. आय एम रिअली सरप्राइज्ड. मॅम, आय एम रिअली सॉरी. मी हा एवढा मोठा डिसिजन मीडिया समोर असा डिरेक्टली अनाउन्स केला. आय एम सॉरी. नो बेबी. डोंट बी मिस अनुष्का. मिस अनुष्का? बेटर. यशोधरा मॅम, या हा एवढा मोठा डिसिजन मी एवढ्या शॉर्ट नोटीसवर घेतला कारण तुमच्यासारखी इतकी छान फॅमिली आणि श्रेयस सारखा एवढा छान लाईफ पार्टनर गमवायचा नव्हता. आय थिंक नशीब अशा संधी आपल्याला पुन्हा पुन्हा देत नसतं, राईट? वेल, नशिबावर आमचा काही विश्वास नाही, पण तू म्हणतेस ना, मग योग्यच असेल. थँक्यू मॅम. खरं तर हा डिसिजन माझ्या एकटीचा होता, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मी गृहीत धरलंय असं म्हणायला काही हरकत नाही. आणि अजूनही जर नकार द्यायचा असेल तर तुमचा पूर्ण अधिकार आहे. व्हॉट आर यू सेइंग डार्लिंग? तू वेडी आहेस का? काय बोलतेस? अगं, इनफॅक्ट आय मस्ट से, तू आम्हा सगळ्यांचा विचार करतेस, श्रेयसचा विचार करतेस. यु नो व्हॉट, आम्हाला तुझ्यासारखीच मुलगी श्रेयसची बायको म्हणून हवी होती. त्याच्या कुटुंबाचा विचार करणारी, त्याचा विचार करणारी, त्याला साजेशी. आम्हाला नाही वाटत की तुझ्यापेक्षा बेटर सून सरनाईकांना मिळेल. पण येस, आय मस्ट से, फॉर अ चेंज आय मस्ट से, श्रेयसची चॉईस आमच्यापेक्षा बेटर आहे. नो.